विचार, संघर्ष आणि वारसा. कर्मयोगी काकडे कुटुंबाचा प्रेरणादायी प्रवास. इतिहास घडवणारी माणसं पदामुळे मोठी ठरत नाहीत, तर त्यांच्या विचारांमुळे आणि संघर्षामुळे समाज घडतो. शेवगाव तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिवर्तनाच्या वाटचालीत ज्यांनी आयुष्य झोकून दिले असे एक कुटुंब कर्मयोगी काकडे कुटुंब. परिवर्तनवादी विचार, अन्यायाविरोधातील ठाम भूमिका आणि जनतेसाठी झटणारे नेतृत्व हे नाव म्हणजे कर्मयोगी आबासाहेब काकडे. स्वर्गीय निर्मलाताई काकडे शैक्षणिक चळवळीच्या शिल्पकार. प्रत्येक महान कार्यामागे एक प्रेरणादायी आधार असतो. काकडे कुटुंबासाठी तो आधार म्हणजे स्वर्गीय निर्मलाताई काकडे. एक आदर्श शिक्षिका, संवेदनशील प्रशासक आणि मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या. शेवगाव तालुक्यातील शैक्षणिक चळवळीला शिस्त, गुणवत्ता आणि मूल्यांची दिशा देणाऱ्या निर्मलाताईंनी शिक्षणातून समाज परिवर्तन शक्य आहे हे आपल्या कृतीतून सिद्ध केले. सौ हर्षदाताई काकडे लढवय्या नेतृत्वाचा नवा अध्याय. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे सौ हर्षदाताई काकडे. महिला सक्षमीकरण, पाणी प्रश्न, आरोग्य, बालकल्याण आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी संघर्षाची धार कायम ठेवली. अहमदनगर जिल्हा परिषदेतून महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. हर्षदा विद्याधर काकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जलसिंचन, वीज पुरवठा, सरकारी अनुदान अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला आणि शेतकरी बंधू भगिनींचे नेतृत्व केले. ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधरजी उर्फ शिवाजीराव काकडे साहेब. विचारांचा वारसा. वडिलांचा संघर्ष, आईंचे संस्कार आणि आईवडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधरजी उर्फ शिवाजीराव काकडे साहेब. शिक्षण, तंत्रज्ञान, सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांनी नवे प्रयोग राबवले. AI शिक्षण, स्पर्धा परीक्षा तयारी, व्यावसायिक प्रशिक्षणातून ग्रामीण युवकांना सक्षम बनवण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांचे नेतृत्व म्हणजे भविष्यासाठी घडवलेली सामाजिक गुंतवणूकच होय. काकडे कुटुंबाचा हा प्रवास फक्त एका घराण्याचा इतिहास नाही, तो आहे समाज परिवर्तनाचा जिवंत दस्तऐवज. विचार, संघर्ष आणि वारसा या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा प्रवास पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल हे नक्की. कारण कर्मयोगी कधीच थांबत नाहीत, ते इतिहास घडवत राहतात.